आहे, त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती. त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले. दुसरं काय आहे? जे काय प्रकरण झालं पुण्यात तातारेव पाटील प्रकरणी काय साहेबांना माहिती दिली? माहिती आहे त्यांना. आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती. न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही आहे. नेमका कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत? काय पुढची प्रक्रिया आहे? आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा कळेलच. नाही, दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही तिन्ही वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले, तिन्ही वेळेस पुणे पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून कार्यक्षेत्रावर आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये. तुम्ही कसं बघता याच्यामध्ये? म्हणजे रिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्याच दिवशी प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितलं ते, जे कबूलही केलं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे. प्रांजल खेवलकर रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं ताई, आणि त्याच्यानंतर आत्ताच्या युक्तिवादामध्ये सांगितलं अशा पद्धतीने पुढावेळीस करणे, मुली पोलिसांची विधानं अशा पद्धतीने फक्त हे बघा, ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो. तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता, खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात, पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मान्य आहे, पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय तुमच्यावर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल. फडणवीस बोललात तुम्ही किंवा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत? नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही आहे. सरकार खरं तर असं बोलणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काही ना काही कारवाई करत राहतं, तशीच ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय? असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. ताई, काही पोलिसांकडून दावा केला गेला आहे कोर्टात की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे. बघा, जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ॲक्टच्या अंतर्गत आहे. NDPS ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.